जय भीम मित्रांनो, जय भीम दिनभरची पहिली बातमी आहे. बॉलिवूड आणि देशात सर्वात कंट्रोवर्शियल हिरोईन कंगना राणावत हिच्याबद्दल. बॉलिवूडमध्ये फ्लॉप झाल्यानंतर कंगना आता राजकारणात उतरलेली आहे. कधी कधी गुडघ्यात मेंदू असल्यागत वागणाऱ्या कंगनाने अजून एक असं विधान केलं आहे जे ऐकून कळतच नाही एवढं कसं कोणी मूर्ख असू शकतं. कंगनाचं असं म्हणणं आहे 1947ला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते भीक मागून स्वातंत्र्य मिळालेलं आहे. खरं स्वातंत्र्य देशाला 2014 मध्ये नरेंद्र मोदींनी दिलेलं आहे. म्हणजे जे जे या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले, ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू सारख्या स्वातंत्र्यवीरांनी भारत मातेसाठी हसत हसत फाशी स्वीकारली, ते काहीच नव्हतं. मूर्खपणाचा सारा कळस आहे. दुसरी बातमी अशी आहे मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात गौतमी पाटीलचा डान्स चाहत्यांच्या हृदयावर घाव घालत आहे. ती अनेक वेळा कोणत्या ना कोणत्या वादात अडकली आहे. 2 वर्षांपूर्वी तिचा एक अश्लील हावभाव करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि गौतमी घराघरात पोहोचली. आणि याच गौतमी पाटील सोबत शिंदे घराण्यातील टॅलेंटेड व्यक्तिमत्व उत्कर्ष शिंदेचे काही फोटो सोशल मीडियावर पसरलेले आहेत. खरं तर हे त्यांचे फोटोशूट एका गाण्याचे चित्रीकरण करतानाचे आहेत. गौतमी लवकरच उत्कर्षच्या आलबाई दाजी माझं या गाण्यात झळकणार आहे. माणूस आयुष्यात अनेक छोट्या मोठ्या चुका करत असतो, परंतु झालेली चूक पुन्हा पुन्हा केली तर तो गुन्हा ठरतो किंवा मूर्खपणा असतो. गौतमीने झालेली चूक स्वीकारून लोकांचे मनोरंजन केलं, त्यातच तिचं यश आहे. मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू करण्यापूर्वी तुम्हाला सांगतो की तुम्ही आतापर्यंत मला खूप सपोर्ट केलेला आहे आणि इथून पुढेही अशी साथ देताल अशी मला खात्री आहे. मित्रांनो, नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे. तुम्ही देशात कुठेही राहत असो, तुमच्या घरापर्यंत हे ऑर्डर पोहोचवली जाईल. मित्रांनो, इथे माझा बिझनेस व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावर मेसेज करा आणि ऑर्डर मागवा. 5 ते 6 दिवसात देशात कुठेही तुम्हाला ऑर्डर मिळेल. आणि हा तुमच्यासाठी खास 40% डिस्काउंट देत आहे, तेही कोणत्याही डिलिव्हरी चार्जेस विना. तिसरी बातमी अशी आहे मित्रांनो, 75,000 वर्षांपूर्वी पृथ्वीवर होऊन गेलेल्या एखाद्या व्यक्तीला तुम्हाला भेटता आलं तर असं काही घडेल यावर विश्वास बसत नाही ना? पण विज्ञानाने हा चमत्कार घडवून आणलाय. उत्खननात सापडलेल्या एका कवटीच्या मदतीने हे मॉडेल बनवण्यात आलेलं आहे. छिन्न विछिन्न अवस्थेत सापडलेली ही कवटी अत्यंत कमकुवत होती. त्यातली हाडं ठिसूळ झालेली होती. शास्त्रज्ञांनी त्यांचं वर्णन करताना सांगितलं की बुडवलेल्या बिस्किटांसारखी त्या हाडांची अवस्था झालेली होती. शनिदार नावाच्या गुहेत 1950च्या दशकात किमान 10 निअँडरथल पुरुष, स्त्रिया आणि मुलांचे अवशेष सापडलेले होते. 75,000 वर्षांपूर्वी ही स्त्री आणि मानवी चेहऱ्याची बनावट अशी होती. या संशोधनामुळे पुढील शोधास खूप आधार मिळणार आहे. चौथी बातमी अशी आहे मित्रांनो, दादर येथील इंदू मिल स्मारकासाठी उभारण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 350 फूट उंच पुतळ्याचा चेहरा बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा दिसत नाही. सध्या हा पुतळा चीनमध्ये तयार केला जात आहे. मात्र त्याचा फर्स्ट लुक केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांना आवडला नव्हता. या पुतळ्याचा चेहरा मंत्रालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासारखाच असावा असे निर्देश आठवले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यावर पुन्हा काम सुरू झालेलं आहे. तर 5वी बातमी अशी आहे, हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला यांच्या आत्महत्येप्रकरणी तेलंगणा पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट अखेर सामने आलेला आहे. या क्लोजर रिपोर्टनुसार रोहित वेमुलाच्या आत्महत्येसाठी कोणीही जबाबदार नाही. रोहित वेमुला हा दलित नव्हता असेही त्यात म्हटलेलं आहे. तेलंगणा पोलिसांनी दाखल केलेल्या या क्लोजर रिपोर्टवरून नवा वाद सुरू झालेला आहे. रोहित वेमुला दलित नव्हता आणि रोहित वेमुला आत्महत्ये प्रकरणात कोणीही दोषी नाही. या क्लोजर रिपोर्टमधील 2 मुद्द्यांवर आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रतिक्रिया येत आहेत. तर 6वी बातमी अशी आहे मित्रांनो, विजय भाभोर नावाचा हा गुजरातमधील दाहोद लोकसभा क्षेत्रातील महिसागर जिल्ह्यात बुधवारी बनावट मतदान केल्याप्रकरणी 2 भाजप सदस्यांना अटक करण्यात आली. या 2 व्यक्तींनी चक्क सोशल मीडियावर ऑनलाईन जाऊन फर्जी मतदान केलं. हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने देशभरात पोहोचला. आरोपींनी 25 मतदान केंद्रांना भेट दिल्या आणि संत रामपूर येथील गोठीप तालुका पंचायतीतही बनावट मते टाकली असं काँग्रेसने इलेक्शन कमिशनकडे तक्रार केलेली आहे. आपकी बार 400 पार. मोदींचं हे स्वप्न असंच पूर्ण होणार आहे असं मला वाटतं. 7वी न्यूज देशातील सर्वात फेमस युट्यूबर ध्रुव राठी यांच्याबद्दल आहे. ध्रुव राठी पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. त्याच्या पत्नीशी संबंधित काही पोस्ट आणि स्क्रीनशॉट व्हायरल होत आहेत. ध्रुव राठीची पत्नी पाकिस्तानी नागरिक असल्याचा दावा केला जात आहे. ध्रुव राठीचे खरे नाव बद्रुद्दीन रशीद लाहोरी असून त्याची पत्नी जुली ही पाकिस्तानी नागरिक असून तिचे खरं नाव
जुलेखा असल्याचा दावा केला जात आहे। हे जोडपं पाकिस्तानी लष्कराच्या संरक्षणात कराचीतील अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बंगल्यात राहत असल्याचा दावाही या पोस्टमध्ये करण्यात आलेला आहे आणि हे सर्व खोटं आहे। अशा दाव्यावर आता ध्रुव राठी यांचे उत्तर आलेलं आहे। ध्रुवने त्यांच्या एक्स अकाउंटवर अशा पोस्टचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत। त्यांनी म्हटलेलं आहे, माझ्या व्हिडिओबाबत त्यांच्याकडे उत्तर नाही, म्हणूनच ते अशा खोट्या बातम्या पसरवत आहेत आणि माझ्या पत्नीला आणि तिच्या कुटुंबियाला यात ओढण्यासाठी तुम्ही किती हताश आहात। ह्या खालच्या पातळीवरून तुम्हाला बीजेपीच्या IT सेलचा स्टँडर्ड देखील दिसून आला असेल। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा। या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून तुम्ही देशातील कुठल्याही कानाकोपऱ्यात स्वस्त दरात माझ्याकडून शर्ट मागवू शकता। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। जय भीम।